ठाण्यात पहिल्यांदाच होणार गोदा आरती, नाशिकचे पुरोहित करणार विधी। गोदावरी नदीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र असं स्थान आहे। नाशिकमधील रामकुंड परिसरात दररोज सायंकाळी होणारी गोदा आरती ही भाविकांसाठी मोठं आकर्षण असते। या आरतीत नदीची पूजा करून तिच्या पावित्र्याचं जतन करण्याचा संदेश दिला जातो। त्याच धर्तीवर ठाण्यातही हा आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे। श्री कोपेनेश्वर सांस्कृतिक न्यास यांच्या माध्यमातून गेली तब्बल 25 वर्ष गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या निमित्तानं ठाणे शहरात भव्य स्वागत यात्रेचं आयोजन केलं जातं। या यात्रेला ठाणेकरांचा मोठा प्रतिसाद मिळत असून यंदा या स्वागत यात्रेचं हे 26वे वर्ष साजरं केलं जाणार आहे। या निमित्ताने दरवर्षी गुढीपाडव्याच्या 2 दिवस आधीपासूनच शहरात विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला मासुंदा तलावावर दीपोत्सव आणि तलावाच्या काठावर आरती करण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून कायम आहे। या दिवशी तलाव परिसरात हजारो दिव्यांची आरास करण्यात येत आहे। तसंच मासुंदा तलावाच्या भोवती आकर्षक विद्युत रोषणाई केल्यामुळे संपूर्ण परिसर उजळून निघतो। या दीपोत्सवाचं आणि आरतीचं दर्शन घेण्यासाठी ठाणे शहरासह आसपासच्या परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात। त्यामुळे हा सोहळा ठाणेकरांसाठी विशेष आकर्षण ठरतो। दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वागत यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यामध्ये यंदा विशेष आकर्षण म्हणून ठाण्यात पहिल्यांदाच गोदा आरतीचं आयोजन करण्यात आलं आहे। आगामी वर्षात नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या आरतीचं आयोजन करण्यात आलं असून ठाणेकरांना या धार्मिक परंपरेची ओळख व्हावी आणि कुंभमेळ्याबाबत जनजागृती व्हावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं। ही भव्य गोदा आरती येत्या रविवारी म्हणजेच 15 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजता पाचपाकाडी येथील कचराळी तलाव परिसरात पार पडेल। यावेळी पारंपरिक पद्धतीनं मंत्रोपचार, शंखनाद आणि दीपप्रज्वलनासह आरती केली जाणार आहे। या आरतीसाठी विशेषतः नाशिक येथील अनुभवी पुरोहित मंडळी ठाण्यात येणार असून नाशिकमध्ये ज्या पद्धतीनं गोदा आरती केली जाते त्याच पद्धतीनं हा सोहळा पार पडणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं तलाव परिसरात धार्मिक वातावरण निर्माण होणार असून दीपमाळ, आरतीचे दिवे आणि मंत्रोच्चारांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणानं भारून जाईल। ठाणेकरांना नाशिकला न जाता नाशिकच्या गोदा आरतीचा अनुभव आपल्या शहरातच घेता यावा यासाठी हा विशेष उपक्रम राबवण्यात येत आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता सर्वसामान्यांवर जाणवू लागला असून त्याचा फटका पोळी भाजी विक्रेत्यांनाही बसू लागलाय। एका बाजूला गॅस सिलेंडरची टंचाई तर दुसऱ्या बाजूला वाढलेले दर यामुळे छोटे उद्योजक मोठ्या अडचणीत सापडलेत। याचा परिणाम ग्राहकांवरही होत असल्याचं चित्र आहे। ठाण्यातील खोपट परिसरात असलेल्या जय भवानी पोळी भाजी केंद्रात कदम कुटुंबीय मागील 20 वर्षांपासून पोळी भाजी विक्रीचा व्यवसाय करतायत। या व्यवसायाच्या माध्यमातून ते आपला उदरनिर्वाह करत आहेत। मात्र सध्या वाढलेली महागाई, गॅस सिलेंडरचे वाढलेले दर आणि पुरवठ्यातील अडचणी यामुळे हा व्यवसाय चालवणं कठीण झालं असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली। गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यानं आणि सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्यानं उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलाय। त्यामुळे पोळी भाजी विक्रेत्यांसमोर व्यवसाय टिकवण्याचं मोठं आव्हान उभं राहिले। या परिस्थितीत शासनानं लवकरात लवकर दिलासा देण्याची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात येत आहे। मी मानसी कदम। माझ्याकडे किती फटका बसलाय सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे? सिलेंडरचे भाव वाढल्यामुळे जवळजवळ म्हणजे डबलच फटका बसलेला आहे। कारण आता हे सगळं रेट आता आम्ही तरी अजून वाढवलेलं नाहीये। जर ह्याच्यानंतर आम्हाला जर नाही परवडलं तर आमच्याकडे कस्टमर यायची
कमी होतील आणि डबल फटका आम्हाला त्याचा बसणार आहे. पण काय वाटतंय, भाव कमी होतील वाटतंय? कमी होतील असं शक्यता कमी आहे, कारण आता युद्ध चालू आहे सगळीकडेच. भाव तर सगळ्याच ठिकाणी वाढलेले आहेत. भाव हे नाही कमी झाले तर आमच्या रोजीरोटीवर त्याचा परिणाम होईल. महाराष्ट्र विधान परिषदेत आज कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे कार्यरत असलेल्या महाराष्ट्रीयन आणि भारतीय तरुणांच्या सुरक्षिततेचा महत्त्वपूर्ण मुद्दा सभागृहात उपस्थित केला. विशेषतः काही कंपन्यांकडून कामगारांचे पासपोर्ट जप्त करून ठेवण्याच्या प्रथेमुळे उद्भवू शकणाऱ्या गंभीर अडचणींकडे त्यांनी सरकारचं लक्ष वेधले. आखाती देशांमध्ये सध्या मोठ्या संख्येनं भारतीय, विशेषतः महाराष्ट्रातील अनेक तरुण विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. मात्र अनेक कंपन्यांकडून कामगारांचे पासपोर्ट स्वतःकडे जमा करून ठेवले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत जर या नागरिकांना तातडीनं सुरक्षित स्थळी हलवण्याची गरज निर्माण झाली तर पासपोर्ट नसल्यामुळे त्यांच्या स्थलांतरणात मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात, असं आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी सभागृहात अधोरेखित केले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं केंद्र सरकार आणि संबंधित भारतीय दूतावासांशी तातडीनं समन्वय साधून कामगारांचे पासपोर्ट त्यांच्या ताब्यात परत मिळवून देण्यासाठी तसंच गरज पडल्यास त्यांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे. यावर उत्तर देताना आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सरकारने आतापर्यंत दुबई, अबुधाबी यांसारख्या ठिकाणांहून हजारो भारतीयांना सुखरूप मायदेशी आणले असून त्यासाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कुवेत आणि इतर देशांमध्ये ज्या कंपन्यांनी कामगारांचे पासपोर्ट अडवून ठेवलेत त्याबाबत विशिष्ट तक्रारी अथवा माहिती उपलब्ध असल्यास ती शासनाला तातडीनं देण्यात यावी. राज्य सरकार, केंद्र सरकार आणि संबंधित भारतीय दूतावासांशी समन्वय साधून अशा कंपन्यांकडून पासपोर्ट परत मिळवून देण्याची तसंच अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितपणे भारतात आणण्याचा व्यवस्था करण्यात येईल, असंही त्यांनी स्पष्ट केले. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ठाणे शहरात उन्हाचा तडाखा वाढू लागला असून मंगळवारी तापमानानं तब्बल 40°C टप्पा गाठलाय. त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं ठाणेकरांसाठी त्रासदायक ठरत असून येत्या काही दिवसात तापमानात आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे यंदाचा उन्हाळा ठाणेकरांसाठी अधिक तापदायक ठरण्याची चिन्ह दिसू लागलीत. पहाटेच्या वेळी हवेत किंचितसा गारवा जाणवत असला तरी सकाळीच उन्हाचा चटका वाढू लागतो. दुपारपर्यंत उष्णतेची तीव्रता वाढत असल्यानं रस्त्यांवर वर्दळही काहीशी कमी झाल्याचं चित्र आहे. एरवी कमाल 34 ते 35°C तापमान असणाऱ्या ठाणे शहरात यंदा तापमानात 4 ते 5 अंशांनी वाढ झाल्याचं दिसून येतंय. सध्या कमाल तापमान 38 ते 40 दरम्यान झेपावत असल्यानं नागरिकांना उकाड्याचा अधिक त्रास सहन करावा लागतोय. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिलेल्या माहितीनुसार शहरात किमान तापमान 26 अंश तर कमाल तापमान 40°C इतकं नोंदवण्यात आले. वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आले. तज्ज्ञांच्या मते ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीच्या तापमानात सातत्यानं वाढ होत असून त्याचा परिणाम शहरांमधील उष्णतेवरही होत आहे. उन्हाच्या झळांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होणं, चक्कर येणं, अशक्तपणा किंवा श्वसनाच्या तक्रारी वाढण्याचा संभव असतो. तसंच प्रखर सूर्यकिरणांचा परिणाम डोळ्यांवरही होत असल्यानं काही वेळा डोळ्यांसमोर अंधार येणं किंवा भिरभिरल्यासारखं वाटणं अशी लक्षणं दिसू शकतात. उन्हाळ्यात शक्यतो जास्तीत जास्त पाणी पिणं आवश्यक असून हलके आणि सुती कपडे वापरण्याचा सल्ला देण्यात येत आहे. बाहेर पडताना गॉगल्स, टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत ठेवावी. शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होत असल्यास ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी यांसारख्या पेयांचं सेवन करावं, असं ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. लावणी, फ्युजन, पारंपरिक सण उत्सव अशा विषयांवर आधारित नृत्यरचना आणि एकापेक्षा एक बहारदार गाणी ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सादर करून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा आणि जल्लोषात साजरा केला. महिला ही घर सांभाळतेच, परंतु घर, पद, प्रतिष्ठा यासोबतच वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवून समाजात स्वतःचं स्थान भक्कम करते. अशा अलौकिक कार्य करणाऱ्या स्त्रियांचा आपल्याला अभिमान आहे. ठाणे महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी
महापालिकेनं मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल महापौर शर्मिला पिंपळकर यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले आणि महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमहापौर कृष्णा पाटीलही उपस्थित होते. राम गणेश गडकरी रंगायतन येथे काल ठाणे महापालिकेत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचं उद्घाटन महापालिकेचे उपायुक्त उमेश बिरारी, अनघा कदम, डॉक्टर मिताली संचेती, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर स्वप्नाली कदम, सहाय्यक आयुक्त ललिता जाधव, सोनल काळे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्या हस्ते करण्यात आलं. प्रास्ताविकपर भाषणात उपायुक्त अनघा कदम यांनी समाज विकास विभागातर्फे गरीब गरजू महिलांसाठी, मुलींसाठी तसंच विधवा महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. तसंच उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी महिला बाल कल्याण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचंही वाटप करण्यात आलं. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी एकापेक्षा एक नृत्य सादर केली. तर पारंपरिक सण उत्सव जसे मंगळागौर, कोळी नृत्य, मराठी फ्युजन, बॉलिवूड फ्युजन नृत्यानं कार्यक्रमात आणखीनच रंगत आणली. महिला कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या सोलो नृत्यालाही रसिकांनी भरभरून दाद देत प्रेक्षागृहातच ठेका धरला. या कार्यक्रमात ठाणे महापालिका मुख्यालय, मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थिनी, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, प्रभाग समितीमधील कर्मचारीही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. तसंच महापालिकेतून सेवानिवृत्त आणि स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमास हजेरी लावून गाण्यावर ठेका धरत कार्यक्रमाला अधिकच बहार आणली. Pasti keringe sare milkya Sura Pasti keringe sare milkya सूरत वाटर पार्क सब मिलके नाचे गाए मस्ती में आज सूरत वाटर पार्क तुम बचाते सब मिलके आज वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात वाढ झाल्यानं रिक्षा टॅक्सी परवान्यांना ब्रेक. राज्यभर वाहतूक कोंडीची समस्या आणि शहरी भागातील ध्वनी आणि वायू प्रदूषणाची समस्या गंभीर होत असल्यानं रिक्षा आणि टॅक्सी परवाने देणे तूर्तास स्थगित करण्यात आलं आहे. जोपर्यंत नवीन निकष ठरत नाही तोपर्यंत ही स्थगिती उठवण्यात येणार नसल्याचंही समजतंय. राज्यातील वाहतूक कोंडीची समस्या रोखणं आणि शहरी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याकरिता उपाययोजना करण्यासाठी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यभर 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षा टॅक्सी परवाने देण्यास तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर यांच्यासह सर्व प्रादेशिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारीही उपस्थित होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नवीन ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाने कोणत्या निकषांवर यावेत याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असून त्या निर्णयानुसार पुढील धोरण निश्चित केलं जाईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. सध्या राज्यभरात अंदाजे 14 लाखांपेक्षा जास्त ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवाने देण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील 5 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सी परवान्यांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारकडेच असून भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं महाराष्ट्र शासनाला स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचा सल्ला दिलाय. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर केंद्र सरकारनं कार्यालयीन स्मरणपत्राद्वारे ही भूमिका स्पष्ट केली. मोटर वाहन अधिनियम 1988 मधील कलम 67(3) यानुसार राज्य सरकार प्रवासी आणि मालवाहतुकी संदर्भातील परवाने बदलण्याचा तसंच विविध योजना राबवण्यात येण्याचा अधिकार आहे. या अधिकारांचा वापर करून राज्य सरकारांना
लास्ट माईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील असंही केंद्र सरकारनं स्पष्ट केलंय.